विद्यार्थी मित्रो, आपण बाजाराचे प्रकार या प्रकरणामध्ये बाजाराचे वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासतोय। या अगोदर बाजाराचे आपण स्थळानुसार किंवा ठिकाणानुसार बाजाराचे प्रकार आपण अभ्यासले। अर्थात स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आपण अभ्यास केला। आज आपण स्पर्धेनुसार बाजारपेठांचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि त्यामधला पहिला प्रकार आहे पूर्ण स्पर्धा। पूर्ण स्पर्धा ही संकल्पना श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी मांडली। हा एक बाजाराचा एक आदर्श प्रत्यक्षात जरी बाजार हा अस्तित्वात नसला तरी एक आदर्श आणि काल्पनिक असा बाजाराचा हा प्रकार आहे की बाजारपेठेमध्ये बाजारात असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात आणि त्यातून वस्तूची किंमत निर्धारण होत असते। यासाठी पूर्ण स्पर्धेची व्याख्या श्रीमती रॉबिन्सन यांनी दिलेली आहे की जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। याचाच अर्थ प्रत्येक उत्पादकाकडे असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते। पूर्ण लवचिक याचाच अर्थ वस्तूच्या किमतीत अल्पसा जरी बदल झाला तर मागणीत प्रचंड बदल घडून येत असतो, त्याला आपण पूर्ण लवचिक मागणी असं म्हणतो। आणि अशा वेळेला बाजारामध्ये, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत थोडी जरी एखाद्या विक्रेत्याने वाढवली की त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो। म्हणून परत ग्राहक संबंधित ज्या विक्रेत्याने वस्तूची किंमत वाढवलेली आहे त्या विक्रेत्याकडे न जाता ज्या ठिकाणी वस्तूची किंमत आहे त्या ठिकाणी वस्तू खरेदी करतो। याचाच अर्थ वस्तूची किंमत जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच मागणी कमी होण्याचा धोका संभवत असतो। म्हणून जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। किंवा ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात अशा बाजाराला सुद्धा पूर्ण स्पर्धा असे म्हणतात। अर्थात पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासल्यानंतर पूर्ण स्पर्धा लक्षात येईल। पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्य आहेत, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक। पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या असंख्य आहे। याचाच अर्थ पूर्ण स्पर्धेमध्ये कोणताही एक विक्रेता वस्तूच्या उत्पादनावर किंवा वस्तूच्या किमतीवर परिणाम घडवून आणू शकत नाही। याचाच अर्थ पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्याचं स्वरूप हे समुद्रातील पाण्यातील एका थेंबा एवढं अल्प असतं, कमी असतं। म्हणजेच पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या इतकी प्रचंड आहे त्यामुळे कुठलाही विक्रेता वस्तूच्या उत्पादनावर परिणाम घडवून वस्तूच्या किमतीवर आपला ताबा मिळवू शकत नाही। याचबरोबर ग्राहकांची संख्या सुद्धा असंख्य असते। म्हणजेच पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांच्या सारखीच ग्राहकांची संख्या सुद्धा असंख्य असते। त्यामुळे कोणताही एक ग्राहक बाजारपेठेवरती पूर्ण वर्चस्व मिळवू शकत नाही किंवा वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही। म्हणजेच विक्रेत्याप्रमाणेच पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहकाचं स्वरूप सुद्धा समुद्रातील पाण्याच्या एखाद्या थेंबासारखं असतं, अल्प असतं, कमी असतं। त्यामुळे कुठलाही एक ग्राहक किंवा कुठलाही एक विक्रेता पूर्ण स्पर्धेतील बाजारावर नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही। दुसरं वैशिष्ट्य आहे की पूर्ण स्पर्धेतील वस्तू ह्या एकजनस्य असतात। एकजनस्य याचा अर्थ वस्तूचा रंग, आकार, रूप, चव, स्वाद, किंमत या बाबतीमध्ये वस्तू एकजिन्सी असते। कोणत्याही विक्रेत्याकडे ती वस्तू उपलब्ध होत असल्यामुळं वस्तूच्या बाबतीत किंवा किमतीच्या बाबतीत भेद करता येत नाही। पूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकाकडे असणाऱ्या वस्तू ह्या एकजिन्सी असतात। त्या दृष्टिकोनातून वस्तूच्या बाबतीत विक्रेत्याला कोणत्याही पद्धतीनं वस्तूची किंमत वाढवता येत नाही, कारण तेवढीच किंमत संबंधित विक्रेत्याकडे आहे तेवढीच दुसऱ्या विक्रेत्याकडे सुद्धा त्या वस्तूची किंमत असते आणि त्यामुळं वस्तू एकजिन्सी आहे। रंग, आकार, रूप, चव, स्वाद या बाबतीमध्ये वस्तूमध्ये कोणताही बदल नाही। पूर्ण स्पर्धेचं पुढचं वैशिष्ट्य आहे की मुक्त प्रवेश व निर्गमन।
पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहकांची किंवा विक्रेत्यांची संख्या असंख्य असल्यामुळं कोणत्याही विक्रेत्यानं बाजारामध्ये यावं, वस्तूची विक्री करावी. जर नको असेल तर बाजारातून निघून जावं. ग्राहकांनी सुद्धा मुक्तपणे बाजारपेठेमध्ये यावं, वस्तू खरेदी करावी. जर अन्यथा त्याला वस्तू खरेदी करू वाटत नसेल तर तो बाहेरच्या ठिकाणी जाऊ शकतो. विक्रेत्याला जर नफा मिळवण्याची क्षमता असेल तर तो बाजारपेठेत थांबू शकतो. नको असेल तर तो विक्रेता दुसऱ्या बाजारपेठेमध्ये जाऊ शकतो. याचाच अर्थ ग्राहकाला सुद्धा आणि विक्रेत्याला सुद्धा स्पर्धेमध्ये मुक्त स्वातंत्र्य आहे आणि जाण्याचं सुद्धा खुलं स्वातंत्र्य आहे. तो बाहेर जाऊ शकतो, येऊ शकतो, त्यासंबंधी कुठल्याही अटी नाहीत. एकच किंमत. पूर्ण स्पर्धेचं पुढचं वैशिष्ट्य असं आहे की वस्तूची किंमत एकच आहे. याचाच अर्थ वस्तूची मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत एकच निश्चित होते. बाजारपेठेतील सर्व विक्रेत्यांच्याकडे असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती सारख्याच आहेत किंवा एकच आहेत. याचाच अर्थ कोणताही विक्रेता वस्तूची किंमत वाढवू शकत नाही, कारण त्या दृष्टिकोनातून पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत एकच निश्चित झालेली आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की बाजाराचं संपूर्ण ज्ञान. बाजारामध्ये विक्रेत्याला आणि ग्राहकाला बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान आहे. याचाच अर्थ ग्राहकाला वस्तूची किंमत, वस्तूचा दर्जा, वस्तूची गुणवत्ता यासंबंधी ज्ञान आहे, तर विक्रेत्याला ग्राहक आणि बाजारपेठेमध्ये आपल्याकडे असलेला पुरवठा, आपल्याकडे असलेली वस्तू, वस्तूची मागणी याचं सुद्धा सखोल ज्ञान आहे. म्हणजेच पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजारपेठेसंबंधीचं संपूर्ण ज्ञान आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे की उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांच्यामध्ये पूर्ण गतिशीलता आहे. एक उत्पादक घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कधीही जाऊ शकतो. दुसऱ्या ठिकाणचा उत्पादक घटक आपल्याकडे येऊ शकतो. याचाच अर्थ उत्पादन घटकांना गतिशीलता आहे. एक उद्योग संस्था सोडून दुसऱ्या उद्योग संस्थेमध्ये ते प्रवेश करू शकतात किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. कोणत्याही स्वरूपाचं उत्पादन घटकावरती बंधन नाही. त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण वस्तूंची किंमत एकच आहे, एकजिन्सी वस्तू आहे, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा वाहतूक खर्च करावा लागत नाही. याचाच अर्थ शेजारच्याकडे ती वस्तू उपलब्ध असल्यामुळं, ती वस्तू तिथल्या तिथंच घ्यावी लागत असल्यामुळं या स्पर्धेमध्ये वाहतूक खर्च करण्याची गरज भासत नाही. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे पूर्ण स्पर्धेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही, सरकारचं निर्हस्तक्षेपाचं धोरण असतं. असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात. मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून वस्तूची किंमत निर्धारित होत असते. त्यामुळे सरकारला कोणत्याही पद्धतीचं हस्तक्षेप करण्याची गरज इथं भासत नाही. तर अशा पद्धतीनं पूर्ण स्पर्धा ही संकल्पना श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी मांडली. उत्पादकाला त्याच्या उत्पादनाकरिता असलेली मागणी ही पूर्णतः लवचिक असते, त्याला पूर्ण स्पर्धा म्हणतात. किंवा असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक ज्या बाजारात आढळून येतात त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने आज आपण इथे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये हा घटक इथं अभ्यासलेला आहे.